नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्ष चालू होणार आहे. म्हणजेच की आता डिसेंबर महिना संपला आहे, तर आता नवीन वर्षाची सुरुवात आहे तर ती 1 जानेवारीपासून होणार आहे. तर 1 जानेवारी या दिवशी मग वार आहे गुरुवार. तर गुरुवारपासून आपल्याकडे म्हणजेच की इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्ष चालू होणार आहे. तर आता असा योगायोग जुळून आला आहे की गुरुवार हा जो आहे तर श्री स्वामी समर्थ यांचा आवडीचा दिवस मानला जातो. तसे तर सगळेच दिवस आवडीचे असतात, पण विशेष करून स्वामींचा जन्म गुरुवारच्या दिवशी झाला होता, म्हणून मग गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आपण गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या सेवा करत असतो, म्हणून मग आपल्याला वर्षातील हा जो पहिला दिवस आहे नवीन वर्षातील, तर गुरुवार म्हणजेच की आपल्याला स्वामींची आवडती सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे मग आपण स्वामींची जर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला जे सेवा करणं शक्य होत नाही, तर त्या पहिल्या दिवसापासून आपण त्या सेवा करण्याचा जर संकल्प केला तर आपल्याकडून त्या सेवा मग वर्षभर घडतात. त्यामुळे मग पहिल्या दिवशी तुमच्याकडून ज्या सेवा घडत असतील त्या सेवा मग तुम्ही आवर्जून करायचा आहे. आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्वामींची जी सगळ्यात आवडती सेवा आहे तर ती सेवा करायची आहे. तर ती सेवा कोणती आहे तर ते आपण जाणून घेणारच आहोत. त्यामध्ये सर्वात कामं असतील, आपल्या इथले कोणते पण कामं असतील तर ते कामं जे आहेत तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल. स्वामींच्या कृपेने आपल्या सर्व अडचणी संकटे दूर होतील, म्हणून आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामींच्या सेवेपासून सुरुवात करायचं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्य भरभराटीचं देव ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आता आपण स्वामींच्या ज्या सेवा आहेत तर त्या वर्षभर आपण सेवा करतच असतो, पण प्रत्येकाकडून स्वामींच्या वर्षभर सेवा घडतात किंवा घडत नाहीत असं प्रत्येकाला होत असतं. पण आता प्रत्येकजण घरी असेलच असे नाही. आता कोण बाहेर नोकरीसाठी असेल किंवा काही महिला लहान मूलबाळ असेल, तरीही आपण इतर ज्या सेवा असतात आता त्यामध्ये आपण स्वामींच्या कोणत्या सेवा करत असतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, तर या ग्रंथाचं मग नवीन वर्ष चालू होणार आहे, त्यामुळे मग एक तरी पारायण आपल्याला आवर्जून करायचं आहे. आता पारायण करायचं म्हणजे आपल्याला काही पूजा वगैरे मांडायची का तर नाही. तर या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय असतात, हे तर सगळ्यांना माहिती आहे. जास्तीत जास्त नाही 1 तास, किंवा ज्यांनी नवीन सुरुवात करतात त्यांच्यासाठी 1.5 तास असा कालावधी वाचन करण्यासाठी लागत असतो. आता जर तुम्हाला एका बैठकीमध्ये पूर्ण होत नसेल तर हरकत नाही, तुम्ही सकाळी थोडा अर्धा भाग वाचन करू शकता, मग दुपारनंतर वाचन करू शकता. म्हणजे दिवसभरातून तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळेस मग ही स्वामींची जी सेवा आहे म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला दिवसभरातून वाचन पूर्ण करायचं आहे, म्हणजेच की 1 ते 21 अध्याय. तर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आम्हाला एवढं वाचन करण्यासाठी वेळ नाही, आम्ही बाहेर नोकरीसाठी जातो, म्हणजे मला लहान मूलबाळ आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे. तर हरकत नाही, यापैकी तुम्ही फक्त 3 जरी अध्याय वाचन केलात तरीही चालेल. कारण की आपण स्वामींच्या सेवा करतच असतो, पण नवीन वर्ष चालू होणार आहे आणि आपण स्वामींच्या सेवा केल्या नाही असे घडू नका देऊ. त्यामुळे मग 3 तरी अध्याय आवर्जून वाचन करायचं आहे. आता ह्या सेवा तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा सायंकाळी. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण स्वामींच्या म्हणा किंवा दत्त महाराजांच्या कोणत्याही सेवा करत नाही, कारण की या वेळेमध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, त्यामुळे एवढा वेळ सोडून सेवा करायची आहे. आता ही सेवा कोणतीही ताई, दादा, कॉलेजची मुलं किंवा मुली कोणीही ही सेवा करू शकतं. तर त्यानंतर जी सेवा आहे, आपण तारक मंत्र तर आपण दररोजच म्हणत असतो, पण असा योगायोग जुळून आला आहे की गुरुवार पण आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस, त्यामुळे मग आपल्याला तारक मंत्र जर तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य होत असेल तर आपण गुरुवारच्या दिवशी, इतर दिवशी आपण इतर गुरुवार आला त्यावेळेस आपण स्वामींच्या सेवा करत असतो, त्यामध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणत असतो. तर तुमच्याकडून शक्य झालं तर तुम्ही 11 वेळा आवर्जून म्हणायचं आहे. जर नाही शक्य झालं तर 1 वेळा तरी तुम्ही आवर्जून म्हणू शकता. आता आपण जे तारक मंत्र पाणी बनवत असतो तर ते पाणी काय करायचं आहे, आपल्याला ग्लासातलं पाणी आपल्या घरातील सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे आणि थोडंसे जे त्यात शिल्लक राहिलं असेल तर ते पाणी आपल्याला
घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींचा आपण जे तारक मंत्र पाणी बनवतो तर ते तीर्थ म्हणून पाणी होत असतं आणि मग ते तीर्थ म्हणून आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते. घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा हळूहळू का होईना आजार पण बरं होत असतं. आता बऱ्याच जणांना स्वामींची सेवा कशा करायच्या, कोणत्या करायच्या हे सगळं माहितीच झालं आहे. त्यामुळे एवढं सांगण्याची आवश्यकता नाही, त्यामुळं बऱ्याच जणांना माहिती आहे. तर ह्या सेवा करत असताना काय करायचं आहे, आता देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा धूपदीप किंवा एखादी अगरबत्ती लावून मग तुम्ही हा तारक मंत्र म्हणू शकता. आणि नंतर मग काय करायचं आहे, आता तुमच्या तिथे घराच्या जवळपास कुठं म्हणा स्वामींचं मंदिर असेल किंवा मठ असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता. त्यानंतरची सेवा म्हणजे आणि स्वामींची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप. आता हा जो जप आहे तर आपल्याला किती वेळा करायचा आहे, तर तुम्ही हा जप तुमच्याकडे जपमाळ असेल तर तुम्ही 11 वेळा करू शकता. जपमाळ नसेल तर मग तुम्ही श्रवण करू शकता किंवा मोबाईलवरती लावून किंवा तेवढा वेळ मग देवघरापुढं बसून स्वामींचं नामस्मरण करू शकता. असे नाही की तुमच्याकडे जपमाळच असली पाहिजे. आता जपमाळ बऱ्याच जणांकडे नसेल किंवा नवीन सेवा चालू केली असेल तर त्यावेळी जपमाळ नसेल तर हरकत नाही. नसेल त्यावेळेस तुम्ही मग मोबाईलवरती लावून म्हणा किंवा तुम्ही श्रवण करून देवघरापुढे बसून मग नामस्मरण करू शकता. ही स्वामींची सगळ्यात आवडती सेवा आहे. इतर सेवा तुम्हाला कुठल्याही शक्य नाही झाल्या तर ही स्वामी अजिबात चुकवायची नाही. स्वामींची जी सेवा आहे तर ती अजिबात चुकवायची नाही, कारण की स्वामींना ही सगळ्यात आवडती सेवा आहे. कारण की स्वामींचे लाडके होण्यासाठी पण हीच सेवा केली जाते. म्हणजेच की आपण कोणत्या सेवा करतो किंवा स्वामींना कोणत्या नैवेद्य अर्पण करतो किंवा कोणते फूल अर्पण करतो, वस्त्र, किती स्वामींची सजावट करत असतो फुलांनी, हे जेवढं जास्त महत्त्वाचं नाही. स्वामींना जास्त सोहळे वगैरे जेवढे आवडत नाही, तेवढं स्वामींचं नामस्मरण जे आहे तर ते आपण किती मनोभावे घेत असतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि हे स्वामींना सगळ्यात जास्त आवडतं. त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही सेवा नाही शक्य झाल्या तर ही सेवा तुम्ही आवर्जून करायचं आहे. आता नामस्मरण तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की मासिक धर्म आहे त्यावेळेस आम्ही नामस्मरण करू शकतो का, तर तुम्ही मग एखादी वही जी असेल तुम्हाला नामस्मरणच करायचं असेल तर तुम्ही जर अगोदरच नामस्मरण करत असाल, लिखित नामस्मरण, त्यावेळेस मग तुम्ही त्या वहीमध्ये पण 108 वेळा स्वामींचं नामस्मरण करू शकता. आपण किती नामस्मरण करतो याला जेवढं महत्त्व नाही, ते आपण किती मनोभावे करतो हे तेवढं जास्त महत्त्वाचं आहे स्वामींसाठी. म्हणून मग आपल्याला स्वामींची ही आवडती सेवा चुकवायची नाही. तर त्याच नंतर आपल्याला काय करायचं आहे, गुरुवार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि पहिला दिवस आहे. त्यामुळे जिथे कुठे स्वामींचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर, मठ, केंद्र असेल तर तिथे जायचं आहे. नारळ आणि खडीसाखर आपल्याला मंदिरामध्ये स्वामींना अर्पण करायचं आहे. स्वामींना प्रार्थना करायचं आहे की नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला तुमचा आशीर्वाद घेऊन करायचा आहे आणि मग त्यानंतर मग आम्हाला म्हणजे पूर्ण वर्ष, आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येणारच नाहीत असे नाही, दुःख येणार नाही असे नाही, पण त्या दुःखांचा सामना करण्याची, ते दुःख पचवण्याची म्हणा किंवा आम्हाला ताकद द्या. आमच्याकडून जेवढी सेवा तुमची घडेल तेवढी आमच्याकडून सेवा करून घ्या, अशी मग स्वामींना प्रार्थना करायचं आहे. आणि मंदिरामध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर केळी तुम्ही दान करू शकता किंवा रवा दान करू शकता. तुम्हाला जे शक्य होत असेल ते तुम्ही, म्हणजेच की एखादा पदार्थ म्हणा किंवा प्रसाद म्हणून तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता. तर ही जी आहे तर ही सेवा आपल्याला आवर्जून करायचं आहे, जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावरती राहील. आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकटे स्वामी महाराज दूर करतील, म्हणून ही सेवा आपल्याला करायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.